तर आजचा व्हिडिओ असणार आहे स्टिचिंगवर आणि मी स्टिच करणार आहे एक अनारकली ड्रेस। कारण काही महिन्यांपूर्वी मी एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला होता अनारकली ड्रेसचा, तो आहे हा। आणि त्यावरच मला कमेंट्स येत आहेत की फुल व्हिडिओ प्लीज। तर मी तुमच्यासाठी फुल व्हिडिओ आज घेऊन आलेली आहे। आणि तो जो मी ड्रेस स्टिच केला तो पण एक साडीपासूनच होता, बट तो सेम फुल व्हिडिओ माझ्याकडे नाही आहे कारण त्यावेळेस मी शिकत होती। सो मी असाच शॉर्ट व्हिडिओ काढून तो अपलोड केला होता। बट तो व्हिडिओ त्या व्हिडिओमध्ये जो मी फॅब्रिक यूज केला होता तो होता साडी, ती होती एक साडी। तर मी स्पेशली या व्हिडिओसाठी मम्मीची साडी घेतलेली आहे, ही ट्रेडिशनल साडी आणि सेम पॅटर्न सेम ड्रेस असणार आहे, फक्त फॅब्रिक डिफरंट असणार आहे। तर याची कटिंग स्टिचिंग दोन्ही मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, तर प्लीज व्हिडिओ पूर्ण पहा व्यवस्थित। तर तुम्ही पण तुमच्या घरी हा ड्रेस इझिली स्टिच करू शकता आणि साडीपासूनच स्टिच केलेला आहे, सो तुम्ही इझिली करू शकता। आणि तुमच्यासाठीच स्पेशली हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे मी, तर प्लीज व्हिडिओ पूर्ण पहा। तर चला, तर मी आता ह्याची सगळ्यात आधी कटिंग स्टार्ट करणार आहे। तर आता आपण सगळ्यात आधी कटिंग पाहूया। तर सगळ्यात आधी मी माझे मेजरमेंट्स दाखवणार आहे आणि मी माझ्या साईजचं स्टिच करणार आहे। आणि माझी साईज ही स्मॉल साईज आहे नॉर्मल, सो फुल लेंथ मी ठेवलेली आहे 48 इंच आणि चेस्ट राऊंड म्हणजे छातीचा राऊंड माझा आहे 33। वेस्ट लेंथ म्हणजे आपण शोल्डरपासून जिथपर्यंत आपल्याला टॉपवरचा पार्टची लेंथ जी हवी आहे ती लेंथ घ्यायची आहे आणि ती माझी आहे 12.5 आणि वेस्ट राऊंड आपल्याला माझं आहे 27। वेस्टचं राऊंड तुम्हाला घ्यायचं आहे आणि फ्रंट शोल्डर लागणार आहे, तर माझं आहे 11.5 आणि आर्महोल लागणार आहे आणि तो आहे माझा 14। आणि त्यानंतर जे मेजरमेंट्स लागणार आहेत ते स्लीव्सचे, तर स्लीव्सची लेंथ आणि राऊंड लागणार आहे। तर जितकी लेंथ येणार आहे माझी 10 आलेली आहे, तर तिथूनच आपल्याला राऊंड मेजर करायचा आहे आणि तो माझा आहे 8.5 आणि लेंथ आहे 10। तर एवढे सगळे मेजरमेंट्स आपल्याला या ड्रेससाठी लागणार आहेत। काही एक्स्ट्रा असेल तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। आणि सॉरी, आर्महोल दिसत नव्हता, आर्महोल आहे माझा 14 इंचेस। तर सगळ्यात आधी मी पेपर कटिंग करणार आहे। नॉर्मली मी न्यूजपेपरच यूज करते, बट ते न्यूजपेपर माझे यूज करून संपलेले होते, सो मी आता हा चार्ट पेपर माझ्याकडे होता तो मी घेतलेला आहे। सगळ्यात आधी याला आपल्याला वरून इक्वल करायचं आहे, बट माझं इक्वलच आहे, सो मी डायरेक्ट घेणार आहे। तरी पण करूनच घेते मी। तर आधी इक्वल करून घेतलेला आहे आणि त्यानंतर वेस्ट लेंथ आपल्याला जेवढा वरचा टॉपची लेंथ हवी तेवढी लेंथ घ्यायची आहे आणि ती माझी आहे 12.5 इंचेस, बट मी घेणार आहे 13.5 कारण ते स्टिचिंगमध्ये जाणार आहे शोल्डरकडून आणि खालून, सो 13.5 वर मी मार्किंग केली। मार्क केल्यानंतर ते आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी घेणार आहे शोल्डर, तर शोल्डर माझं आहे 11.5, सो मी 11.5चं हाफ घेणार आहे। तर तुम्ही असं टेपने पण हाफ मेजरमेंट करू शकता, डायरेक्ट मायनस पण करू शकता। सो 11.5चं हाफ येतं 5.7 इंचेस। तर 5.7 इंचेस आलेले आहेत, तर त्याच्यातून आपला ओपन नेक असतो तर किंवा डीप नेक असतो, सो हाफ इंच मायनस करायचं आहे। तर 5.7 इंच माझं मेजरमेंट आलेलं आहे शोल्डरचं हाफ करून, तर मी त्याच्यातून हाफ इंच मायनस करणार आहे। तर हे इथून 5 इंच मायनस, सो येतो 5.2 इंचेस। तर मी इथे घेणार आहे 5.2 इंचेस। सेम खाली पण तशीच मार्किंग करायची आहे। त्यानंतर हे दोन्ही जॉईन करून घ्यायचे आहेत आणि आर्महोलसाठी मी खाली येणार आहे 5.5 इंच 5.5 इंचेस। तर असा मी बॉक्स बनवून घेतलेला आहे आधी। त्यानंतर काय करायचं आहे, आणि हे जे मी 5.5 डाऊन घेतलेलं आहे ते तुमच्या साईजनुसार असणार आहे आणि आर्महोलनुसार असणार आहे। तर माझं स्मॉल साईज आहे तर मी घेतलेले आहे 5.5, तुम्ही तुमच्या साईजनुसार वाढवू शकता 6 किंवा 6.5। तर नेक्स्ट मी घेणार आहे चेस्ट राऊंडचा 4th पार्ट आणि तो आहे 33चा 4th पार्ट, म्हणजे चेस्ट राऊंडचा 4th पार्ट। तर 33चा 4th पार्ट येतो 8.2, तर 8.2 वर मी ते मार्क करणार आहे आणि प्रिन्सेस पॅटर्न आहे त्याचा, सो हाफ इंच
नंतर मी इथे वाढवणार आहे, बट आधी आर्म होल ड्रॉ करून घेणार आहे. तर 1/2 इंच मी आतमध्ये येऊन एक लाईन बनणार आहे. त्यानंतर 1.5 इंच मी वर जाऊन 1/2 इंच परत बाहेर येणार आहे आउटसाईड इथे, आणि मग इथून अशी एक लाईन ड्रॉ करणार आहे. त्यानंतर मी आर्म होलचा शेप ड्रॉ करणार आहे. ही जी लास्ट लाईन आहे त्यालाच करायचं आहे. आणि हे बॅक पार्टसाठी 1/2 इंच एक्स्ट्रा घेऊन मी बॅक पार्टसाठी बॅक आर्म होलला ड्रॉ केला. तर आर्म होल इथे ड्रॉ करून झालेला आहे माझा. आणि नेक्स्ट आता मी 27 नंतर मी घेणार आहे वेस्ट राऊंड, आणि ते वेस्ट राऊंड आहे म्हणजे 27 इंच. तर त्याचं 4th पार्ट येत आहे 6.7 इंच. तर मी 6.7 इंचवर मार्किंग केली आणि 1.5 इंच मी ठेवणार आहे मार्जिन. 1.5 इंच मी ठेवणार आहे मार्जिन. ही झाली मार्जिन. आणि त्यानंतर ही लाईन पूर्ण ड्रॉ करायला लागेल मला. आणि त्यानंतर मी घेतलेलं आहे ते आपल्याला बॅकला टक्स जाणार आहेत. मी मागे टक्स दिले होते, सो मी इथे टक्स देणार आहे. आणि ते टक्स येणार आहेत 1/2 इंचचे. तर मी इथे 1 इंच बॅकसाठी टक्स मारलेले आहेत. हे मार्जिनचं पार्ट सोडून 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे बॅक पार्टसाठी. आणि पुढे पण प्रिन्सेस कट आहे तर त्याला पण टक्स येणार आहेत, त्याला पण एक्स्ट्रा पार्ट घ्यायला लागेल. सो 1.5 इंचापासूनच मी 2.5 इंच इथे मार्किंग करते, म्हणजे 1.2चं टक्स देणार आहे मी इथे. सो मी 2.5 इंचाचं घेतलेलं आहे. आणि हे जे आहे हे बॅक पार्टसाठी आणि हे फ्रंटसाठी. आणि इथे फ्रंटसाठी मी 1/2 इंच एक्स्ट्रा घेणार आहे, कारण इथे पण प्रिन्सेस कटचा टक्स येणार आहे. सो हा फ्रंट आणि हा बॅक. आणि 1/2 इंच तुम्हाला एक्स्ट्रा घ्यायचं असेल, मध्ये मी पोटली बटन्स लावले होते त्यासाठी तुम्ही घेऊही शकता, नाही घेऊ शकत, ते ॲडजस्ट होऊन जातं. तर मला जागा नाही उरलेली आहे, सो मी नाही घेणार आहे, त्याच्यातच ॲडजस्ट करणार आहे. तर इथे मी बॅक पार्ट लिहिलेलं आहे ते जॉईन करून घ्यायचं आहे. आणि इथे फ्रंट लिहिलेलं आहे ते जॉईन करून घ्यायचं. तर इथे ड्रॉ करून झाल्यानंतर याला मी आता कट करणार आहे. तर हे पार्ट कट झालेला आहेत. आणि आताच आपले दोन्ही पार्ट्स आहेत फ्रंट आणि बॅक. तर हा बॅकचा झालेला आहे. आणि आता मी ह्याला इथून कट करणार आहे, म्हणजे बॅक आणि फ्रंट दोन्ही वेगवेगळे होतील. कट करण्याआधी ना जे आपण बॅक पार्टसाठी जेवढे टक्स घेतले होते तेवढंच घ्यायचे बॅकमध्ये. तर मी इथे आधी मार्किंग करून घेते. हे एवढं जे आहे तेच बॅकला लागणार आहे. त्यात तर हे जे फ्रंटचं पार्ट आहे ते कट करून टाकायचं आहे. तर मार्किंग करून घेतली होती मी आणि मग ते आता मी जॉईन करणार आहे. आणि बॅकसाठी हे कट करणार आहे. बॅकचे पार्ट्स टक्स छोटे होते आणि फ्रंटचे थोडेसे टक्स मोठे होते, सो मी बॅक पार्टचं ते कट करून घेतलेलं आहे. तर इथे बॅक पार्ट कंप्लीट झालेला आहे. आणि हा आहे फ्रंट. तर फ्रंटला आर्म होल कमी असतो, सो फ्रंटचा आर्म होल मी आता कट करत आहे. तर हा फ्रंट पार्ट आणि हा बॅक पार्ट दोन्ही रेडी झालेले आहेत. तर यांना मी साईडला ठेवणार आहे. आणि आता घेणार आहे अस्तर. तर याला आधी ओपन करून घ्यायचं आहे. आणि हा लागणार आहे अस्तर आपल्याला ह्याच्यासाठी 4 मीटर किंवा 3.5 मीटर. तर हे जे अस्तर आहे त्याला मी असं फोल्ड करणार आहे. आणि अस्तर खूप मोठा आहे म्हणून मी डायरेक्ट ह्याला प्रेस करायला लागतो, सो मी सगळं घेऊन जाणार नाही आहे प्रेस करायला. तर आधी असं चेक करायचं आहे. हे येईल असं फोल्ड पार्ट घेतलेला आहे मी, अस्तर फोल्ड केलेला आहे. तर जेवढं लागेल तेवढंच घ्यायचं आहे. तर ह्याच्यात हे होऊन जाईल. आणि हे बॅकसाठी तर असंच आपल्याला कट करून घ्यायचं आहे. असंच हे फ्रंटसाठी आणि हे बॅकसाठी. तर याला मी इक्वल करून साईडला ठेवणार आहे.
तर हे जे मी फ्रंट पार्टसाठी आणि बॅक पार्टसाठी कट केलेत त्याला मी व्यवस्थित प्रेस करून घेऊन येते. तर हे दोन्ही फ्रंट आणि बॅक पार्ट्स मी प्रेस करून घेऊन आलेले आहे आणि हे जे आहे ते इथे बरोबर फोल्डेड साईडला मी ठेवलेलं आहे. व्यवस्थित लाईन चेक करून फोल्डेड साईडला ठेवायचं आहे आणि मी आता याला पिन्स लावून घेणार आहे. सेम याला पण असंच पिन्स लावायचे आहेत आणि व्हिडिओ खूप मोठा होईल सो मी ते पिन्स लावून घेणार आहे आणि मग परत येणार आहे. तर इथे पिन्स करून जॉईन झालेले आहे. तर आपल्याला या पेपरच्याच मेजरमेंटनुसार अस्तर कट करायचं आहे. सेम असाच याला पण कट करायचा आहे. तर इथे माझे दोन्ही पार्ट्स कट करून झालेले आहेत. आता ह्या पिन्स आपल्याला मी काढून टाकणार आहे. पेपरचं काम झालेलं आहे आणि हे मी फोल्डेड पार्ट घेतलेले होते. सो हे असे हा फ्रंट आणि हा बॅक तुम्ही हवं तर लिहू शकता ह्याच्यावर फ्रंट बॅक. तर नेक्स्ट आता मी कट करणार आहे डायरेक्ट साडी. तर ही साडी मी आधीच ओपन करून ठेवलेली होती. सो वरचा जो टॉपचा पार्ट होता त्या व्हिडिओमध्ये तो प्लेन होता, बट ह्याच्यामध्ये प्लेन काहीच नाही आहे. इथे लाईन्स आहेत. सो मी टॉपला लाईन्स ठेवणार आहे आणि मला हे पण आवडलं होतं. तर थोडक्यात टॉपला प्लेन पार्ट हवा आहे आणि त्याचे स्लीव्ज असे भरी होते. तर तशीच साडी मी निवडलेली आहे की पल्लू तिचा भरीव असो आणि हे ह्याला मी स्लीव्जला यूज करणार आहे. आणि हे जे पूर्ण पार्ट आहे ते येणार आहे प्लेट्सवर घेरला. तर मी हा पार्ट नाही घेणार आहे, मला हे हवं आहे टॉपसाठी. तर मी हे कट करून टाकणार आहे आणि तशी पण माझी साईज स्मॉल आहे. सो एवढी साडी पुरेशी आहे प्लेटसाठी. 1 2 3 4. तर मी हे कटच करून टाकणार आहे कारण मला ते लाईन्स आवडतच नाही पहिल्यापासून. तर नको मला ते. आणि आता फ्रंट आणि बॅक कट करून घेणार आहे. आणि जी ही प्रिंट आहे ती वरच्या बाजूलाच त्याचं डिझाईन असेल हे लक्षात घेऊन कट करायचं आहे. तर जेवढी साडी वाचवता येईल तेवढी वाचवायची, जेवढी गरज असेल तेवढंच ठेवून ते कट करून घ्यायचे. आणि हे पण एक्स्ट्रा जे आहे ते कट करून घ्यायचे कारण ते काही लागणार नाही आहे. त्यानंतर आता मी पटापट स्लीव्ज कट करणार आहे. तर स्लीव्जसाठी पण मी आधी पेपर कटिंग करणार आहे. सगळ्यात आधी इक्वल आहे की नाही चेक करायचं, नसेल तर करून घ्यायचं. हे आहे तर मी करते. तर माझी स्लीव्ज लेंथ होती 10 इंचेस. तर मी घेणार आहे 11. स्टिचिंगसाठी जाणार ते, त्यासाठी 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. आणि जो चेस्टचा राऊंड होता आपला माझा होता 33. तर त्याचा 4th पार्ट येत होता 8.2. सो इथे मी 8.2 घेणार आहे. ½ इंच एक्स्ट्रा ठेवणार आहे. 8.2 आणि ½ इंच थोडा एक्स्ट्रा कारण माझं ते कमी जास्त होत राहतं. सो मी ½ इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. तेच खाली पण घ्यायचे तेवढाच मागे. मग इथे ह्याला लाईन जॉईन करायची आहे आणि त्यानंतर इथून आपल्याला यायचं आहे 2.5 इंच डाऊन. लाईन ड्रॉ करायची आहे आणि इथून 1.5 इंचवर मी इथे मार्किंग केलेली आहे आणि इकडून केलेलं आहे 1 इंच वर मार्क. आणि हे आपल्याला जॉईन करायचं आहे. आणि त्यानंतर याचा 3rd पार्ट घ्यायचा आहे. हे जे मेजरमेंट आहे त्याचे 3 पार्ट्स करायचे आहेत. तर तुम्ही जेवढं मेजरमेंट असेल तेवढं डिवाइड करू शकता 3ने. तर माझं आलेलं आहे इथे 6.5. तर अंदाजे मी घेत आहे 6.5. तर 6 जर असतं तर 2 झाले असते 3 पार्ट्स. तर 6.5 आहे तर
मी इथे घेत आहे 2.11 घेऊन टाकते. 1 2 2.1 1 2 2.2. माझा फोन इथे लागलेला आहे, सो 2.2 वर मार्क केला आता. टू 2.2 घेतलेला आहे मी आणि इथून जाणार आहे मी 0.2 इंचेस अप आणि ते हाफ इंच डाऊन. आणि मग मी ड्रॉ करणार आहे स्लीव्सचा आर्म होलचा शेप. तर शेप ड्रॉ करून झालेला आहे. आता मी इथे घेणार आहे स्लीव्सचा राऊंड आणि माझं होतं 8.5. तर 8.5चा आपल्याला हाफ घ्यायचा आहे, म्हणजे 4.2 येतो. 4.2 आणि 1.5 इंच मार्जिन, 1.5 इंच मार्जिन. आणि मग हे इथे जॉईन करायचं आहे. तर स्लीव्सचा ड्रॉईंग झालेला आहे माझा आणि आता मी करणार आहे त्याची कटिंग. तर हे झालं बॅकसाठी आणि फ्रंटचा आर्महोल हाफ इंच कमी ठेवायचा तो. हे झालेलं आहे फ्रंटसाठी. तर इथे मार्किंग करायची आहे, कट लावून घ्यायचा एक, कारण समजायला हवं फ्रंट आहे आणि हे मध्ये. स्लीव्सची कटिंग झालेली आहे. तर आता मी ह्याला डायरेक्ट घेऊन त्याचा पल्लू स्लीव्स कट करणार आहे. पेपर कट केल्याने एक अंदाज येतो की आपल्याला डिझाईन कुठून कुठपर्यंत हवी आहे. त्यासाठी पेपर कटिंग मी नेहमी करतच असते. टाईम जरी लागला तरी पण ते व्यवस्थित कट होतं. सो पेपर कटिंग मी नेहमी करते. आता ही जी बॉर्डर आहे ती मला हा स्लीव्ज हवी आहे आणि ही पण हवीच आहे. सो एवढं मला पाहिजे आणि ही साईडची बॉर्डर नको आहे, तर ते पूर्ण नाही येणार आहे. तुम्हाला जर हेच हवं असेल तर हे पण घेऊ शकता. चेक करते. बॉर्डरची पण डिझाईन मला आवडलेली आहे, सो जेवढा अर्धा आहे तेवढंच घेऊ. साडी पण मी फोल्ड करून ठेवलेली आहे, म्हणजे दोन्ही स्लीव्ज एकत्र निघणार आहेत. याला पण मी रफ कट करणार आहे आधी, मग प्रेस करून मी त्याला व्यवस्थित कट करणार आहे. पिन्स काढून घ्यायचे आहेत आणि हे जे फॅब्रिक आहे त्याला प्रेसची गरज आहे, इस्त्रीची गरज आहे. सो माझं फोल्डवर झालेलं आहे, तर मी याला प्रेस करून रिटर्न येते. स्लीव्स प्रेस करून आलेले आहेत आणि याला गोल्डचं वर्क आहे, सो प्रेस व्यवस्थित करायचं आहे, ते आकसलं जातं त्यासाठी. तर प्रेस करून झाल्यानंतर ही जी मी पेपर कटिंग केली होती ती याच्यावरती ठेवणार आहे. यावर ठेवून मी आता पिन्स लावणार आहे. पिन्स लावल्यानंतर पेपरच्याच मेजरमेंटने त्याला कट करून घ्यायचं आहे. आणि स्लीवला मी अस्तर नाही लावणार आहे. तुमच्या पदराला पल्लूला जास्त वर्क असेल, जे हे टोचणार असेल, तर तुम्ही अस्तर नक्की लावा. माझा टोचत नाही आहे, मी चेक केला, सो मी अस्तर नाही लावणार आहे. स्लीव्सचं कटिंग झालेलं आहे, तर पिन्स काढून घ्यायच्या आहेत. त्याआधी मी नेहमी विसरत असते, त्याआधी मार्किंग करून घ्यायचे, फ्रंट कोणता बॅक कोणता ओळखण्यासाठी. तर इथे कट लावून घ्यायचा आहे, तो कट असा असणार आहे. तर तुम्ही ओळखू शकता फ्रंट साईड कोणती आणि बॅक साईड कोणती आहे. आणि हे मध्ये एक कट, मग हे काढून टाकायचं आहे. तर इथे स्लीव्सची कटिंग झालेली आहेत दोन्ही. तर आधी स्लीव्ज आणि हे फ्रंटचा वरचा पार्ट मी रेडी करणार आहे. हे जे आहे ते प्रॉपर कट नाही केलेलं आहे, तर याला स्टिक करायचं आहे प्रेस करून. हे जे अस्तर आहे आधी याला स्टिक करून घ्यायचं आहे किंवा हँड स्टिच करायची आहे. तर मी प्रेस करून आणि स्टिक करणार आहे. सो मी ते दोन्ही पार्ट्स प्रेस करून स्टिक करून परत येते. मला फ्रंटला पोटली बटन्स अटॅच करायचे आहेत.
तर नेक मला कट करायलाच लागेल. तर नेकचे मेजरमेंट्स पण मी दिले नव्हते. तर नॉर्मली मी माझं नेक लेंथ घेते 5.5. तर आता मी फ्रंटचा पार्टचा नेक कट करणार आहे. तर ते मी घेतलेलं आहे 5.5 आहे माझं, बट हाफ इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे कारण हाफ इंच इथून स्टिचिंगमध्ये जाणार आहे. 6वर मी मार्किंग केलेली आहे. आणि नेक विड्थ मी घेतलेली आहे 3 इंच किंवा 2.7 इंच. 2.7 इंच मी घेतलेली आहे नेक विड्थ. तुम्ही 3 पण घेऊ शकता. आणि त्यानंतर 1.5 इंचावर मी आणखी मार्क केलेलं आहे. आणि मग ही लाईन अशी जॉईन करून घेतलेली आहे. हवी तर ही पण घेऊ शकता. त्यानंतर नेकचा शेप ड्रॉ करायचा आहे. त्या व्हिडिओमध्ये राऊंड शेपच होता, सो इथे पण मी राऊंड शेप देणार आहे. आणखीन हाफ इंच एक्स्ट्रा घेऊन येते. कसा येतो. आणि हो, पाव इंच मी कम करते कारण जो नेकला फिनिशिंग येईल ती पाव इंच कमी करायची आहे. दीड इंचावरच ठेवत आहे. ही जी साईडची लाईन आहे ती मी नाही घेणार आहे. ही जी लाईन आहे त्याला जॉईन करून पाव इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे, तर तिथे राऊंड शेप ड्रॉ करायचा आहे. त्यानंतर मी तो नेक कट करणार आहे. तर इथे माझा राऊंड नेक कट झालेला आहे. तर बॅक नेक पण मी कट करून घेते. बॅक नेक तुम्हाला हवं तेवढं ठेवू शकता तुम्ही. तर इथे मी घेत आहे 7 इंच. सेम मेजरमेंट घ्यायचं आहे. इथे नेक विड्थ जो फ्रंटला घेतलेला आहे 2.7 इंच 2.7 इंच आणि 1.5 किंवा 2 इंच तुम्ही इथे घेऊ शकता जसं तुम्हाला नेक ब्रॉड हवा असेल. मी घेतलेला आहे 1.7 इंच. बॅक नेक पण मी राऊंडच ठेवणार आहे. आणि हे पण पाव इंच एक्स्ट्रा कट होणार आहे, म्हणजे वाढणार आहे आपण जेव्हा नेकची फिनिशिंग करू. तर हे बॅक नेक आणि फ्रंट नेक कट झालेले आहेत. तर मी याला मेन फॅब्रिकवर प्रेस करून स्टिक करून पुन्हा येणार आहे. सो याला मी स्टिक करून येते. तर हे दोन्ही पार्ट्स माझे व्यवस्थित प्रेस करून मग मी त्यांना स्टिक करून घेतलं. इथे हे दोन्ही एकत्र स्टिक झालेले आहेत. हा फ्रंट आणि हा बॅक. आणि नंतर याला इथून साईडून एक स्टिच मारून मग हे एक्स्ट्रा फॅब्रिक कट केलं जाईल. तर हे स्टिचिंग करतानाच करणार आहे मी. आणि हे याचे स्लीव्स पदराचा पार्ट उरलेला आहे. पल्लू हा जो फॅब्रिक उरलेला आहे पल्लूचा जो मी स्लीव्स कट केले. तर ही जी बॉर्डर आहे त्याचा मी बेल्ट रेडी करणार आहे कारण त्या ड्रेसला मी बेल्ट लावलेला होता. तो बेल्ट सेपरेट मी रेडी करणार आहे. तर हे त्याच्यासाठी काम येईल. तर याला मी असं फोल्ड करून साईडला ठेवणार आहे. आणि हे जे नेक आहे याच्या फिनिशिंगसाठी क्रॉसपट्टी कट करायला लागणार आहे. आणि जे मधून पोटली बटन्स असणार आहेत त्याच्यासाठी पट्ट्या कट करायच्या आहेत. तर त्या मी आता कट करणार आहे. तर सगळ्यात आधी अस्ताचं फॅब्रिक घेतलेलं आहे मी कॉटनचा आणि स्केल. तर ज्या पट्ट्या लागणार आहेत त्यांची लेंथ तुम्ही घेऊ शकता नाहीतर अंदाजे पण घेऊ शकता. सो हे आहे फ्रंट पार्ट. आणि ते तर इथून 7.5 किंवा 8 तर तुम्ही 10 इंचा पण घेऊ शकता. तर इथे मी 10चं घेते. 10वर मार्किंग करते. तर एक पट्टी 2 इंचची हवी आणि एक 3 इंचची. तर ही स्केलची विड्थ आहे 1 इंच. 1 वरून थोडीशी एक्स्ट्रा असेल तर मी याचनुसार घेणार आहे. तर हे 2 इंचाची एक पट्टी झाली आणि अजून एक 3 इंचची. तुम्ही टेपने मेजर करून पण घेऊ शकता. 2 एक झाली आणि हे 3.
तर आता याला कट करायचं आहे. हे 3 इंच आणि हे 2 इंच, तर अशा 2 पट्ट्या कट करायच्या आहेत पोटली बटन्स अटॅच करण्याच्या फिनिशिंगसाठी. आणि आता मी कट करणार आहे नेकच्या फिनिशिंगसाठी क्रॉस पट्टी, कारण ते असं खेचलं जातं म्हणून त्याच्यासाठी क्रॉस पट्टी लागते. असं स्ट्रेट ते खेचलं नाही जात म्हणून ते असं स्ट्रेट पट्टी नको आहे नेकसाठी, कारण तिथे राऊंड शेप आहे. तर असं क्रॉस असं खेचलं जाईल असं क्रॉस पट्टी घ्यायची आहे मला अशी. सो ती मी घेणार आहे 1.5 इंच. तर असं मी 1.5 इंचवर मार्किंग करून घेतली आहे. आणि अशा भरपूर लागणार आहेत, कारण बॅक आणि फ्रंटला दोन्ही नेकला फिनिशिंग द्यायची आहे. तर यावेळी डायरेक्ट कट करून रिटर्न येणार आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. तर इथे मी या क्रॉस पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत. तर यानंतर नेक फिनिशिंग करताना या जॉईन करून मग फिनिशिंग करायची आहे. तर आता टॉपची पूर्ण कटिंग झालेली आहे. आता मी याचा घेर कट करणार आहे. तर हे एकत्र ठेवून साईडला ठेवून द्यायचं आहे व्यवस्थित. तर आता हा फॅब्रिक अस्तरचा घेतलेला आहे मी, कॉटनचा. तो आहे 2.5 मीटर आणि हा मी ठेवलेला आहे डबल फोल्ड. तर सगळ्यात आधी मी घेर कट करणार आहे. तर जिथून जो फोल्डेड पार्ट आहे आणि हा ओपन आहे, तो फोल्डेड तो कॉर्नर उचलून मला इथे आणायचं आहे. तर हे येणार असं कॉर्नरपर्यंत. तर हे काही असं दिसेल. आणि आता मी घेरची मार्किंग करून मग कटिंग करणार आहे. तर मी तुम्हाला नोटबुकवरच दाखवते. 27 माझी वेस्ट राऊंड होती, तर मी 27 घेतली आणि त्याच्यात ॲड केलं 1.5 इंच, तर झालं 28.5. आणि त्याला डिवायडेड बाय करायचं आहे 3, कारण हाफ घेरचं मेजरमेंट हाफ घेर करणार आहे मी. तर हे याचं आन्सर येत आहे 9.5. हे झालं घेरचं वरचं पार्टचं मेजरमेंट. आणि ह्याची लेंथ अशी काढायची आहे, ह्याची फुल लेंथ घ्यायची आहे, त्याच्यातून मायनस करायचं आहे हे वेस्ट वरचा टॉप. 48 - 12.5 आपल्याला करायचं आहे. सो त्याचा आन्सर येत आहे 35.5. तर ही असं मेजरमेंट घेतलेलं आहे मी. 27मध्ये 1.5 इंच वाढवलं डिवायडेड बाय 3 आणि आन्सर आलं हे. तर हे वरच्या बाजूला मार्किंग करायची आणि 48 मायनस वेस्टचं वरच्या टॉपची मायनस केली मी मेजरमेंट 12.5 आणि आन्सर आलं 35.5. तर हे दोन्ही मेजरमेंट आपल्याला घेरसाठी लागणार आहेत. तर हे जे 9.5 आहे ते मी इथून घेतलेलं आहे. इथून फोनवर ठेवून मग इथे 9.5ची मार्किंग करत घेतली आणि मग एक लाईन मारून घेतलेली आहे. आणि आता लेंथ घ्यायची आहे 13. किती आहे ती 35.5. तुम्ही 35 पण घेऊ शकता किंवा 34 पण घेऊ शकता. आता जर मी इथे 35 घेतली तर इथे येणार आहे एक जॉईन. सो मी 34 जेवढी येते तेवढी घेणार आहे, कारण अस्तर थोडा बरा छोटा असला तर चालतो. तर आता मी इथे 34ची मार्किंग घेणार आहे. जेवढी येते 34.2 येत आहे, तर मी 30.2 घेणार आहे. टेप आपल्याला इथेच ठेवायचं आहे आणि मग लेंथ ड्रॉ करायची आहे. आणि जसं जसं पुढे जात जाईल तसं जर टेप इथे सरकवत जायचं. सो 42 30. तर ही मार्किंग झालेली आहे आणि तुम्ही इथे असं लाईन ड्रॉ पण करू शकता. त्यानंतर आता मी याला कट करणार आहे. करू शकता. त्याआधी इथून मी कट करून घेणार आहे, कारण फ्रंट आणि बॅक 2 पार्ट्स होणार आहेत. इथून इक्वल करून घेणार आहे. तर हे झालं घेरचं अस्तर लायनिंगची कटिंग. आणि हे आहेत 2 फ्रंट आणि बॅक. हाफ घेर नको. तर हे साईडला ठेवून मी आता मेन फॅब्रिकची कटिंग करणार आहे. तर आता ही साडी उरलेली साडी आहे आणि पल्लूमधून स्लीव्ज निघालेले आहेत आणि जे काही पार्ट साईडचा उरलेला आहे तोच आहे हा. तर याला मी फोल्ड करणार आहे 2 पार्ट्स, बॅक आणि फ्रंट. तर हे झाले
हा जो फोल्ड आहे हा मधोमध फोल्ड केल्याने आणि तुम्ही इथं कट करणार आहे, कारण बॅक आणि फ्रंट दोन्ही पार्ट्स वेगवेगळे करायचे आहेत. तर हे दोन्ही सेपरेट झालेले आहेत, पण मी त्याला सेपरेट नाही करते. आधी मी विसरली, आधी याची लेंथ काढून घ्यायची आपल्याला. तर मी याला अजून एक फोल्ड करणार आहे. तर ही प्रिंट वरच्या साईडला आहे आणि ही बॉर्डर मला खाली हवी आहे. तर सेम 48 मधून आपल्याला वरच्या टॉपची मेजरमेंट कट करायचं आहे, म्हणजे वरला 12.5 कट करायचं. तर ते येत आहे 35.5. सो 30.5 मी ते घेणार आहे आणि 36 घेणार आहे मी, कारण ते स्टिचिंगमध्ये जाणार आहे. तर मी ते कम्प्लिटली 36 घेणार आहे. तर हे 36 वर मी ते एक मार्क. मार्किंग केल्यानंतर हे मी इथून कट करून घेणार आहे. तर मधून मी कट करूनच घेतलेलं होतं. सो आता हे फ्रंट बॅक दोन पार्ट्स झालेले आहेत. तर आता याला प्लेट्स देणार आहे आणि तर हे जे 27 आहे तर 1.5 इंच ॲड करायचं आहे. 28.5 होणार, त्याचा हाफ घ्यायचा आहे. तर 28.5चा हाफ. तर 28.5चा हाफ येत आहे 14.2 इंचेस. तर तेवढ्याच प्लेट्स येतील असं आपल्याला त्याला प्लेट्स द्यायचं आहे. तर मी आता त्याला प्लेट्स द्यायला स्टार्ट करणार आहे. तर ते त्या मेजरमेंटनुसार प्लेट्स ॲडजस्ट करायच्या आहेत. 14 घेतलं तरी चालेल. तर मी चेक करते. 10 तर 14 1-2 प्लेट्समध्ये सगळं लगेच येईल. सो प्लेट्स एकावर एक देणार आहे आता मी. झाली एक प्लेट. तर या माझ्या प्लेट्स देऊन झालेल्या आहेत आणि त्याचं मेजरमेंट आलेलं आहे 15. तर हे जे हा जो घेर आहे ह्याच्यावरच प्लेट्स येणार आहेत. तर मी चेक करून घेते. तर हे व्यवस्थित बसलं जाते आणि इथे थोडंसं उरतं आहे तिथे तुम्ही ही एक प्लेट खोलवू शकता. ती स्टिचिंगमध्ये जाणार आहे, इकडून पण ते स्टिचिंगमध्ये जाणार आहे. आय गेस हे इनफ आहे. तर इथून हे दोन्ही असे स्टिच होणार आहेत. तर असंच मी हा फ्रंट पार्ट आहे, हा एक फ्रंट पार्ट आहे माझा. उलट्या साईडने केलं होतं मी पिना. मग आता ही सरळ साईड आहे. तरी हे स्टिच झाल्यावर ते व्यवस्थित दिसेल. आणि ही सरळ साईड आहे, हे येणार बॉर्डर खाली. तर असे साडीचे फ्रंट बॅक दोन्ही पार्ट्स मी रेडी केले होते. त्यानंतर मी आता पोटली बटन्स रेडी करणार आहे आणि त्यासाठी मी अस्तरचा फॅब्रिक घेतला होता आणि तो इक्वली मी असं स्क्वेअरमध्ये कट करून घेतले. जसं तुम्हाला साईज हवी असेल त्यानुसार तुम्ही ते कट करू शकता. तर इथे मी स्क्वेअरमध्ये कट केले आणि एक लेअर घेतलेला आहे आणि तो बारीक कट केलेला आहे. जितकं बारीक असेल तितकं तुमचं पोटली बटनचं फिनिशिंग चांगलं येईल. तर ते असंच राऊंड करून घ्यायचं आहे आणि एकदम बारीक करायचं आहे.
आणि त्यानंतर मेन फॅब्रिकचा फॅब्रिक घेऊन ते आपण जे कट केलेलं आहे ते त्यात टाकून एक असा राऊंड पोटली बटन बनवून घ्यायचं आहे, पोटलीसारखं, म्हणूनच त्याला नाव आहे पोटली बटन. तर ते बनवून घेतल्यानंतर त्याला व्यवस्थित पॅक करून मग धाग्याने गाठ मारून घ्यायची आहे चांगल्या प्रकारे. जास्त पण धागा राऊंड नाही करायचा आहे, नाहीतर ते स्टिचिंगमध्ये कडक होतो, म्हणून ते स्टिच बरोबर नाही होत. इथे माझं पोटली बटन रेडी झालेलं आहे आणि असेच 10 बटन मी रेडी करून ठेवलेले होते. त्यानंतर मी वरचा टॉप आधी रेडी करणार आहे, त्यासाठी मी तो घेतलेला आहे आणि त्याला साईडून एक एक स्टिच मारून मग त्याचं ते एक्स्ट्रा फॅब्रिक जे आहे ते मी कट करून घेत आहे. तर ते कट करून झाल्यानंतर जो फ्रंट पार्ट आहे त्याला मध्ये मी कट करणार आहे. सो त्याआधी मी दोन्ही साईडून एक एक स्टिच मारून घेतलं, म्हणजे कट केल्यानंतर ते दोन्ही मेन फॅब्रिक आणि अस्तर वेगळे नको व्हायला. तर मी ते आधी स्टिच करून मग त्याला कट करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर जसं आपण ब्लाऊजसाठी हुक पट्टी आणि काच पट्टी करतो तसं करायचं आहे. त्याआधी 3 इंचचा फॅब्रिक अस्तर घेतलेला आहे मी, पट्टी, आणि ती आधी आतून स्टिच केलेली आहे. त्यानंतर त्याला पलटी करून मी आता एक स्टिच मारलेला आहे. त्यानंतर आणखी एकदा मी त्याला पलटी केलेला आहे. त्यानंतर एक बाहेर साईडून स्टिच मारलं आणि त्यानंतर ते आपल्याला हुक तर लावायची नाही आहे तिथे, तर ते पण पॅक करून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर तिथे मी चांगल्या प्रकारे त्याला पॅक करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मी आता पोटली बटन्स मला जिथे लावायचे तिथे मी मार्किंग करून घेत आहे. ही मार्किंग मी 0.7 इंचवर केलेली आहे, म्हणजे 7 लाईन्स, आणि एक स्ट्रेट लाईन लावून घेतलेली आहे. त्यानंतर मी पोटली बटन्स अटॅच करत आहे आणि या दाबवर थोडा हार्ड जातं पोटली बटन्स अटॅच करायला. जर तुमच्याकडे सिंगल फूटचा दाब असेल तर तुम्ही तो यूज करू शकता. माझ्याकडे नव्हता, सो मी असंच केलेलं आहे. त्यानंतर जी फिनिशिंग करण्यासाठी ती 2 इंचची पट्टी घेतलेली आहे मी, आणि ती 1/2 इंच म्हणजेच एक दाबवर मी आता त्याला स्टिच करत आहे. तर ते पण थोडं हार्ड जातं स्टिच करण्यासाठी, बट ठीक आहे, आता काही ऑप्शन नाही आहे माझ्याकडे, सो मी तेच केलं. आणि त्यानंतर तिला पलटी करून घेतलेली आहे आणि ती पट्टी पण चांगली व्यवस्थित फिनिशिंग करायची आहे, जशी आपण हुक पट्टी करतो. तर एकदा दोनदा फोल्ड करून मी तिला फोल्ड करून घेतलेला आहे. स्टिच नाही मारलं एक मी वरून, तुम्ही पाहू शकता, कारण एक स्टिच असणारच आहे. जास्त स्टिच असले तर ते दिसून येईल, कारण हा ड्रेस आहे. तर जो काचपट्टी बनवलेली होती मी त्याच्यावरती हे पोटली बटन्सचं ठेवून मी एक स्टिच मारून घेतलेला आहे आणि त्यानंतर एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घेतलेलं आहे आणि पोटली बटन्स व्यवस्थित केलेले आहेत आणि इक्वल करायचं आहे आपल्याला. त्यानंतर आता मी इथे प्रिन्स कट करणार आहे, सो त्याचे टक्स मी रेडी करत आहे. तर असं फोल्ड करून मेजरमेंट घ्यायचं मी ट्राय केलं, बट ते नाही होत पोटली बटन्समुळे. सो मधला जो लाईन आहे ती बघून मी डार्ट डिस्टन्सवर मार्किंग केली आणि डार्ट लेंथवर मार्किंग केली. त्यानंतर मी ही मार्किंग केली टक्सची, आणि ही मार्किंग 1.2 आहे आणि वरची पाव म्हणजे 0.2. आणि त्यानंतर दुसऱ्या साईडला छापून घेतलेला आहे मी त्याला, आणि त्याला जर तुम्हाला डार्क करायचं असेल तर तुम्ही करू शकता. त्यानंतर मी मधल्या लाईनवर एक स्टिच मारून घेतलेला आहे, कारण जेव्हा आपण टक्स मारायला जातो तेव्हा कधी कधी अस्तर आणि मेन फॅब्रिक एकत्र येत नाही, घसरून जातात वगैरे काही होतं. तर त्याआधी चांगल्या फिनिशिंगसाठी मी मध्ये टक्स मारून घेतलेला आहे. त्यानंतर जो मेन टक्स असतो तो मी मारून घेतलेला आहे. त्याच्यामुळेच ते जो हा इझी प्रिन्सेस कट आहे, तुम्हाला इझिली जमेल. याला काही कटवट करायची गरज नाही आहे, पटकन होऊन जातो. आणि नंतर एक फिनिशिंग चांगली, म्हणजे वाकडी तिकडी जर पहिली लाईन गेली असेल तर त्यानंतर मी एक आणखी स्टिच मारला. जर तुम्हाला समजलं नसेल तर परत मी एकदा दाखवते दुसऱ्या साईडवर. तर मेन टक्स मी मारून घेतलेला आहे. त्यानंतर मी अजून एक स्टिच मारला, कारण फिनिशिंग चांगली यावी. तर हे माझं कंप्लीट झालेलं आहे टक्स देऊन. आणि साईडून जे म्हणजे फिटिंगच्या साईडून मी 1.5 इंचवर मार्क केलेला आहे आणि एक मार्किंग केलेली, एक लाईन मारून घेतलेली आहे. आणि लाईन जिथे मार्क केलं त्याच्यावरती मी एक स्टिच मारलेला आहे. आणि त्यानंतर दोन्ही पार्ट्स एकत्र करून मी जिथे लाईन मारलेली होती त्या मार्किंगवर मी कट करून घेतलेला आहे. तर फ्रंट पार्ट माझा रेडी झालेला होता आणि आता मी बॅक पार्ट घेतलेला आहे.
तर टक्स मारलेले आहेत आणि हे टक्स 1.5 इंच फिटिंगची साईड सोडून जो उरलेला पार्ट होता त्याचा हाफ घ्यायचा आहे आणि ते 3.5 इंच मी लेंथ घेतलेली आहे आणि हाफ इंचचा हा टक्स आहे। तर सेम टक्स मारण्याआधी मी मध्ये एक स्टिच मारून घेतलेला आहे, त्यानंतर मी ते टक्स स्टिच करून घेतलेले आहेत व्यवस्थित आणि फिनिशिंग पण त्याच्यामुळे खूप छान येते। तर तुम्ही हे टेक्निक नक्की यूज करा। त्यानंतर सेम फ्रंट पार्टवर 1.5 इंच मी वर्क करून कट केलेलं होतं, तर बॅकला पण तसंच करायचं आहे। 1.5 इंच वर्क कट करून मार्किंग जिथे केले त्याच्यावरती स्टिच मारायचं आहे, एक दाब स्टिच, आणि मग जिथे मार्किंग केलेली आहे त्या मार्किंगवर ते कट करायचं आहे। तर इथे माझा बॅक पार्ट पण रेडी झालेला आहे। त्यानंतर मी त्याची नेक फिनिशिंग करणार आहे आणि त्यासाठी मी क्रॉसपट्टी जॉईन करून ठेवलेली होती। जर तुम्हाला नसेल माहिती तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, मी ती कशी जॉईन केली मी हे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवू शकते। आणि त्यानंतर इथे एक दाबवर मी स्टिच मारून घेतलेला आहे आणि मध्ये कट्स दिलेले आहेत कारण राऊंड शेपचा नेक होता, सो कट्स देणं जरुरी आहे, पलटी व्यवस्थित होतं। त्यानंतर पलटी करून मी एक स्टिच मारलेला आहे। तर इथे दोन्ही पार्ट्स रेडी झालेले आहेत आणि त्यांचे आता मी शोल्डर जॉईन करणार आहे। तर नेकच्या साईडून मी 0.7 वर मार्किंग केलेली आहे, म्हणजे 7 लाईन, आणि बाहेरून आर्महोलच्या साईडून 0.4 म्हणजे 4 लाईनवर मार्किंग केलेली आहे। आणि त्यानंतर मी बॅक आणि फ्रंट एकावर एक ठेवून ते जॉईन करून घेतलेले आहेत। तर एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आहे आणि त्यानंतर मी त्याला सरळ करून एक स्टिच मारलेला आहे शोल्डरवर। तर शोल्डर जॉईन करून झालेले आहेत। त्यानंतर मी स्लीव्ज घेतले। स्लीव्जची फिनिशिंग करण्यासाठी मी हाफ इंच एक्स्ट्रा ठेवलेलेच होतं, तर ते फोल्ड करून मी स्टिच मारून घेतलेला आहे। तर दोन्ही स्लीव्ज मी रेडी करून ठेवलेले होते आणि आता फ्रंट बॅकसाठी जिथे मी कट दिलेला होता तो फ्रंटला ठेवायचा आहे आणि मध्ये जो कट दिलेला होता तो शोल्डर जिथे स्टिच मारलेला आहे तिथे त्यावर ठेवून आपल्याला स्टिच करायचं आहे। आणि फ्रंट पार्टसाठी जिथे कट दिलेला आहे तो फ्रंटलाच यायला पाहिजे। सो असं करून मी हे शोल्डर स्लीव्ज अटॅच केलेले आहेत आणि एक एक्स्ट्रा शिलाई मारलेली आहे कारण ती फिनिशिंग चांगली येते, त्यासाठी मी एक्स्ट्रा शिलाई मारतेच। त्यानंतर मी घेतलेला आहे हा घेरचा अस्तर, तर त्याला खालून मी स्टिच मारून घेतलेला आहे पाव इंचचा। आणि त्यानंतर मी फ्रंट पार्ट घेतलेला आहे, त्याच्यावरती मी प्लेट्सवाला जो मी प्लेट्स रेडी केल्या होत्या साडीच्या घेरसाठी तो ठेवून तिथे मी त्याला स्टिच करत आहे। तर एक स्टिच मारून झाल्यावर मी एक आणखी स्टिच मारलेला आहे, म्हणजे हाफ इंचचं मारू शकता तुम्ही। आणि ते प्लेट्स अटॅच करून झाल्यानंतर मी अस्तर अटॅच केलेला आहे। तर हा इथे माझा कंप्लीट झालेला आहे फ्रंट पार्ट। आणि बॅक पण मी रेडी करून घेतलेला आहे, शोल्डर आधीच जॉईंट होते। सो फिटिंगची साईड आता मध्ये मी मधली जी लाईन आहे तिथून घेतलेला आहे मेजरमेंट। चेस्टचा 4th पार्ट म्हणजे 33चा 4th पार्ट घेतलेला आहे 8.0 आणि वेस्टला घेतलेला आहे 6.7 आणि मी ते एका साईडला दुसऱ्या साईडला छापून घेतलेला आहे आणि मग तिथे मार्किंग केलेली आहे। तर आता दोन्ही पार्ट्स आपल्याला एकत्र ठेवायचे आहेत आणि स्लीव्सची फिटिंग करायची आहे। सो इथे घेतलेला आहे मी 8.5चा हाफ 4.2 वर मी मार्किंग केलेली आहे। त्याआधी तुम्ही पाहू शकता शोल्डरच्या इथे मी आर्महोलच्या इथे मी पिन्स लावून घेतलेलं आहे, ते मागे पुढे नको व्हायला आणि स्टिच करताना व्यवस्थित स्टिच व्हायला हवं म्हणून ते मी पिन्स लावून घेतलेले आहेत। तर इथे मार्किंग करून झालेली आहे माझी फिटिंगची, तर मी आता त्याला स्टिच करणार आहे। पिन्स लावल्याने स्टिच करण्यासाठी खूप इझी जातं। तर हे स्टिच आपल्याला नीट चेक करून मारायचं आहे, जो घेरला मारतो मध्ये फॅब्रिक नको यायला। तर इथे एक स्टिच मारल्यानंतर एक्स्ट्रा मी मारून घेतलेला आहे जर फिटिंग कमी जास्त झाली तर, आणि जो एक्स्ट्रा स्लीव्सचा एक्स्ट्रा पार्ट होता तो मी कट करून घेतलेला आहे। तर इथे माझा ड्रेस पूर्ण कंप्लीट झालेला आहे। तर खूप छान झाला होता हा ड्रेस आणि या ड्रेसला मी नंतर प्लेट्सला व्यवस्थित प्रेस करून घेतलेला आहे। आणि त्यानंतर मी आता जो बेल्ट रेडी करायचा होता तो मी रेडी करायला घेतलेला आहे। जो पल्लूचा पार्ट होता, पदराचा पार्ट होता एक्स्ट्रा, त्यातून मी वाचलेला फॅब्रिक घेतलेला आहे।
तर जेवढी वेस्ट राऊंड असेल त्यापेक्षा 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि विड्थ तुम्हाला जशी हवी तशी घ्यायची आहे त्याची 1.5 इंच किंवा 2 इंच किंवा 1 इंच आणि त्यानंतर साईडून त्याला आधी स्टिच मारून घ्यायचं आहे. मग असं फोल्ड करून त्याला एक स्टिच मारायचं आहे. ही विड्थ तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता. तर इथे मी त्याला फोल्ड केलेलं आहे आणि त्याला एक स्टिच मारणार आहे. तुम्हाला जेवढा रुंदी हवी असेल तेवढी तुम्ही घेऊ शकता आणि 1-2 स्टिच मारायचे आहेत कारण ते धागे निघत राहतात, सो ते फाटायला नको. त्यानंतर पिन घेऊन त्याला एकदा पलटी करायचं आहे. तर हे इथे माझं पलटी करून झालेलं आहे आणि पलटी केल्यानंतर त्याला एकदा व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे. तर इथे मी प्रेस करून आणलेलं आहे या बेल्टला. तर इथे दोन्ही साईडून तुम्ही यूज करू शकता. तर इथेच माझा हा ड्रेस कम्प्लिटली स्टिच करून झालेला आहे आणि तो खूप सुंदर दिसत होता, खूप छान दिसत होता. कलर पण त्याचा खूप प्रिटी होता. आणि जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही डाऊट्स असतील कटिंग स्टिचिंगमध्ये तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगू शकता. आणि तुम्हाला हा ड्रेस कसा वाटला हेही मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवीन नवीन क्रिएटिव्ह व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला भेटणार आहे. तर सध्या बाय आणि लवकरच मी परत येणार आहे. सो टेक केअर.